वागळे स्टेट संघ आणि वाडा संघ या दोन संघादरम्यान सुरू असलेला हा लुझर मधला हा मॅच आहे. बॅटिंग करणारे संघ आपला एक प्रतिनिधी येऊ द्या, कारण खेळाडूंची नावं कळत नाहीये. व्हाईट बॉल पंच एक मिनिट थांबा, करणं टीम वेडा टीम हा मॅच किती ओव्हरचा आहे ते देखील कन्फर्म करा. 3 फक्त बॅटिंग टीम एक्स्ट्रा खेळाडू नाहीये, त्याच्यामुळे नावं कळत नाहीयेत आपल्याला. बॅटिंग टीमचा एक्स्ट्रा खेळाडू नाहीये. फक्त तिथून एकदा आवाज द्या की कोण आहे स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला. डॉक्टर हर्षद, डॉक्टर शरद, एक खेळाडू या तोपर्यंत मॅच स्टार्ट करा. चला, डॉक्टर हर्षद आणि डॉक्टर शरद ही जोडी मैदानावरती आहे. पहिला चेंडू पुढ्यातला चेंडू होता, स्लॉक करायचा होता चेंडूला. डीप मिड विकेट रिजनमध्ये फील्ड केलं जाईल. या चेंडूला 2 धावा पूर्ण केल्या जातील. खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा फील्ड केला जाईल डीप वरती. यानंतर सामना कुठला आहे तोही आपण डिक्लेअर करणार आहोत. विनिंग टीम मधला असेल किंवा लुझर टीम मधला मॅच. 3 षटकांचा सामना आहे हा लुझर टीम मधला मॅच. 3 षटकांचा सामना. वाडा वॉरियर्स आणि वेडा अर्थात बागले स्टेट. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धावफलकावरती 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. यानंतरचा होणारा मॅच एनडीएफ आणि डहाणू संघ. एनडीएफ आणि डहाणू. क्रॉस बॅट फटका, चेंडू सीमा रेषे जवळ पडलाय, जवळ. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमा रेषा पार. एव्हरजेस चौकार. अपना है दिल ये आज का, दुनिया से जाके बोल दो ऐसे जागो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो लहरा दो सरकशी का परचम लहरा दो. थँक्यू. बघूया गाणं आज कसं वाजणं, कारण 175ला 5 विकेट येतात आता न्यूझीलंडचे. 172 5 विकेट. आता ते 200च्या आतमध्ये ऑलआउट होतो का बघूया. 200च्या आतमध्ये ऑलआउट झाला तर मग आता ऑलआउट असं आहे ना की मच्छर आले पण ऑलआउट लावायला लागतो. यानंतरचा होणारा मॅच एनडीएफ आणि डहाणू. फुलर लेन डिलिव्हरी होती, ड्राईव्ह केला जातो. चेंडू जबरदस्त जाईल, फील्ड करतील. मिड विकेटला 2री धाव या चेंडूवरती. थ्रो थोडासा खराब थ्रो केला जातोय. 2 धावा चेंडूवरती. पूर्ण धावा झाल्या धावफलकावरती 10. पहिला सुरुवात जर वाली, सुरुवात इतकी चांगली नव्हती. नंतर एक फटका आपण पाहिला होता जो षटकारच्या सहाय्याने गेला होता. लॉंगॉनच्या डोक्यावरनं ठोकलेला तो सिक्सर षटकार. सावकार 10 धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुट चेंडू हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली टिपलाय झेल. डॉक्टर हितेश आणि टिपलाय हा झेल. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहे धावफलकावरती 10. अपनी जीत हो उनकी हार बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ
कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे, चले चलो भले घोर अंधेरा छावे, चले चलो कोई राह में ना थम जावे, चले चलो टूट गई जा उंगली मुट्ठी, पांचों मिली था बन गई मुट्ठी। थँक यू डॉक्टर अमोल. डॉक्टर अमोल गोलंदाजी मार्कवरती, तर डॉक्टर रवी न्यू बॅट्समन पडला, थोडासा बाहेर निघाला, थोडा कट झाला चेंडू, पडला थोडा बाहेरच्या दिशेनं निघून गेला, उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता आणि तो हाताळत असताना जस्ट थोडासा टर्न होतोय बाहेरच्या दिशेला. एक पहिला चांगला चेंडू हाताळला गेलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतोय. आई कटर हाताला पिक केला होता, पिकअप पूल पण फटका खेळलाय, क्षेत्ररक्षकाचा झेल सुटलाय. बरोबर कॅचच्या खाली आले होते, झेलच्या खाली आले, ते झेल टिपू शकले नाहीयेत. अशा मिस्टेक पहिल्या सामन्यामध्ये देखील केला होता. वन शॉटचा इशारा. धावा धाफलकावरती 1-1-11, 11 धावा धाफलकावरती आतापर्यंत येत असताना प्रथम बॅटिंग करतोय वड्याचा संघ. अजून त्या दिशेनं आता त्याची परीक्षा घेतात की काय. होम डिलेव्हरी बरोबर घरी. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पूल फटका होता. मिड विकेटला डॉक्टर भावेश होते, याच्या अगोदर झेल सुटला होता, पण बरोबर त्यांच्या हातामध्ये म्हणून होम डिलिव्हरी, आणि ते पण प्राईम मेंबर असल्यामुळे त्याच दिवशी झाले, त्याच्यामुळे लगेच झाले. आणि फास्टमध्ये समोर चेंडू त्यांच्या हातामध्ये जाऊन हा विसावलाय. 3 षटकांचा सामना आहे, 3 षटकांचा सामना. थोडं बाहेर गेलाय, पंच इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं येत असताना एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचल्या 2 गडी बाद 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. वाडा आणि वेडा अर्थात वाडा वॉरियर्स आणि वागळे इस्टेट या 2 संघादरम्यान सुरू असलेला सामना. चलो उसळी घेतली, बॅटच्या कडे लागून चेंडू जातोय, तो शॉट थर्ड मॅन रिझर्व मध्ये फ्लाइंग शिफ्टच्या दिशेने चेंडू गेला होता, थोडासा उसळला होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. मुलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला जोपर्यंत डीप मिड विकेटनं क्षेत्ररक्षक येईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 3 षटकांमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे वेडा अर्थात वागळे इस्टेटचा संघ, ठाण्याचा संघ जो मैदानावरती करतोय. आणि त्याच्या समोर आहेत वाडा वॉरियर्स. अपील झालंय आणि पंचांचं बोट वर झालंय. कॉट बिहाइंड एसटी यक्षगानं टिपलाय झेल आणि अजून एक गडी बाद. सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिशें करते हैं तारे. थँक्यू. यानंतरचा होणारा मॅच एनडीएफ आणि डहाणू. एनडीएफ आणि डहाणू संघ बी रेडी राहा, तयार राहा. यानंतरचा होणारा सामना या 2 संघादरम्यान असणार आहे. विरार मेडिकल असोसिएशनचं अंतर्गत सुरू असलेला 32वी टेनिस क्रिकेटची स्पर्धा, 3 दशकांची परंपरा लाभलेली ही स्पर्धा जी आपण अनुभवतोय. एनडीएफ आणि डहाणू दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉससाठी आपण या. वाईट लॉंग ऑफला फील्ड केलं जात आहे. चेंडू जोपर्यंत
जाईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनीशी धावफलक 17 धावा धावफलकावरती येते. प्रथम बॅटिंग करताना वेड्याचा संघ पायावरचा चेंडू होता, पिक केलाय, थोडासा स्कूप केलाय, फाईन लेग रिजन मध्ये फील्ड केले गेले आहे. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा उशिरा आलाय, थोडासा लेट आला आणि तो लेट येत असताना 2 धावाही देऊन गेल्यात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचल्या 19-19 वरती जाऊन पोहोचलाय. इंडिया में 2 ही बिस्किट फेमस है, कौन से? एक गुड डे नहीं, एक पार्ले-जी और एक मारीगोल्ड. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. समोर डाऊन द ग्राउंड सरळ खेळलाय, सरळ 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 चेंडू जातो लॉंग ऑफच्या मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील डॉक्टर अमोल पोचलेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. थ्रो येईल तोपर्यंत 3 धावा. 3 धावा धावफलकावरती. धावा झाल्या धावफलकावरती 23-23. शेवटच्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. एनडीएफ आणि डहाणू टीम यामध्ये ओलेल नाणेफेकीचा कौल. टॉस केला जाईल दोन्ही संघादरम्यान. विनर टीम मधली ती लढाई आहे. आता टॉप 3 मध्ये जायचं आहे. एक संघ दाखल झालाय एनएमए दाखल झालाय. BMPA तिथे हजर आहे, गेल्या वर्षीचा चॅम्पियन तो संघ तिथे आहे. आणि त्यांच्या जोडीनं आता एनडीएफ की डहाणू या 2 संघादरम्यान होईल तो मॅच. आणि त्यामध्ये लोझर मधली लढाई पण आहे, कारण या 5 संघामधला एक संघ वाईल्ड कार्ड एंट्रीने मध्ये येणार आहे. वाईल्ड कार्ड एंट्री आहे म्हणजे अमेरिकन ओपन टेनिस विम्बल्डन मध्ये काही खेळाडूंना नाही चान्स मिळत, मग ती वाईल्ड कार्ड एंट्री असते. आता ही वाईल्ड कार्ड एंट्रीनं एक टीम आतमध्ये येणार आहे, पण ती बघूया. नाहीतर 30 टीम अशी होईल की कानामागून आलं ना तिखट झाला असं होईल. चला, क्षेत्ररक्षक लावताना जास्त वेळ जाऊन देऊ नका. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चेंडू अक्रॉस द लाईन खेळला होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाऊन फील्ड कडेल. 2 धावा चेंडू पडते पूर्ण. 25-25. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. ही मॅच लगेच कंटिन्यू होईल, त्यामुळे वेड्या टीम आपण लगेच फिल्डिंगसाठी उतरायचं आहे. पुढ्यातला चेंडू होता, हवेत केला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली टिपलाय झेल. डॉक्टर भावेश आज खुश आहेत, कारण आज त्यांच्या दिशेने भरपूर चेंडू आले आहेत. झेली टिपला गेलाय. निक्कर और टी शर्ट पहन के आया साइकिल लोन. निक्कर और टी शर्ट पहन के आया साइकिल लोन. लगा के फोन बता दे सबको बच के रहियो. बॉल वाक्य. आणि डॉक्टर भावेश यांच्यावर पाहिलं तर तो अमिताभचा तो डायलॉग फेमस आहे ना, खुश तो बहुत होगे तुम आज. कारण 2 चांगले झेल टिपल्यात, 2 चांगले झेल त्यांनी टिपल्यात. पंचवीस 4 गडी बाद 25 धावा. व्हाईट बॉल 26-26 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरला खेळलाय. चेंडू चाललाय, जोपर्यंत फिल्डिंग जातील क्षेत्ररक्षक करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. डॉक्टर अमोल पोहोचल्या. 2 धावा. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. तिसरी धाव घेताना गडी बाद. विकेट 28. डॉक्टर
नवनाथ यांना विनंती आहे, डानू संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, फक्त आपला निर्णय त्याची माहिती आपल्याला द्यायची आहे. 29 टू विन. 29 धावांचा पाठलाग करायचा. लगेच आपण फिल्डिंगसाठी या. वेडा टीम चला फिल्डिंग करणारा संघ मैदानावरती या. फिल्डिंग लगेच, कारण ही कंटिन्यू मॅच आहे. वेडा टीम आपण लगेच मैदानावरती उतरा. वेडा टीम आपण लगेच फिल्डिंगसाठी या. चला मॅचला करायची सुरुवात. 28 धावल्या, 29 करायचे आहेत. आता बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा खेळाडू पाहिजे आपल्याला, कारण नावं कळायला हवी. आणि पहिली ओव्हर, पहिले षटक. बॉलर नेम
सर डॉक्टर निलेश आणि बॅटिंग करणारी संघ बॅटिंग करणारा संघ नावं करणं गरजेचं आहे. बघा एकच सूचना वारंवार करावी लागते त्याकरता प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला. वाडा टीम डॉक्टर अक्षय आणि डॉक्टर ऋषी. डॉक्टर अक्षय याचे बॅटमधनं पहिला चेंडू बॉन्ड लाईन जवळ सीमारेषेवर डॉक्टर शरद आहेत. डॉक्टर शरद यांनी टिपलाय हा झेल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. डीजे वाले भाई जरा गाणं बजा. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. आता दुसरा फलंदाज नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालेत डॉक्टर अजित पाष्टे. एकोणतीस धावांचा पाठलाग करायचा आहे. विरार मेडिकल असोसिएशन अंतर्गत सुरू असलेला ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आता जे पहिल्या फेरीमध्ये पराभूत झालेले संघ आहेत लुझर संघ आहेत त्यामधला सुरू असलेला हा मॅच वागळे इस्टेट अर्थात वेडा आणि वाडा वॉरियर्स 29 धावांचा पाठलाग करायचा आहे तो वाडा वॉरियर्स संघाला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला तर अपील झाला बाउट वरती. थोडंसं डिफ्लेक्शन झालं होतं आणि एक आनंद चेहऱ्यावरती दिसून येतोय डॉक्टर निलेश यांचा. 2 लागोपाठचे 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते डॉक्टर अमोल पाटील. आता 2 हॅट्रिक झालेत आता याच्या अगोदर डॉक्टर राजेश यादव आणि डॉक्टर विकास यादव. आता बघूया त्या लिस्टमध्ये डॉक्टर निलेश त्यांचं नाव जोडलं जात आहे का. याच्या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक 2 असे गोलंदाज आहेत. त्यांनी 3 चेंडूवरती 3 विकेट. एक वेबसाईट इंटरनेटवरती www.com वाली वेबसाईट आहे. 2 W आल्यात. अपील झाला होता चेंडू उचलला थोडासा वर आला. डॉट बॉलची सांगता होत असताना निर्धाव चेंडू हाताळलाय. चांगली गोलंदाजी. 29 धावांचा पाठलाग करायचा तो वाडा वॉरियर्सच्या संघाला आणि तो 29 धावांचा पाठलाग करताना सुरुवात तितकी चांगली झाली नाहीये आणि सुरुवात चांगली झाली का नसल्या कारणाने आता नव्याने उभारी घ्यावी लागणार आहे दोन्ही फलंदाजाला. उभारी घेण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक झाला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचं क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूच्या खाली. हो सुंदर काय झेल टिवलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक होते आणि धावत जात डॉक्टर प्रशांत यादव यांनी टिपला आहे. देखणा असा सुंदर झेल. आगे आगे सबसे आगे अपना सीना तान के आगे मैदान में हम साफा बांध के आगे आगे सबसे आगे अपना सीना तान के आगे मैदान में हम झंडे गाड़ में हो अब आ गए हैं जो छा गए हैं जो तुम ये जमाना देखेगा. देखो जुनू क्या होता है जिद क्या होती है हमसे जमाना सीखेगा. थँक्यू. विकेट 3 विकेट आतापर्यंत घेतले. एकही धाव दिली नाहीये. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू आलाय. बघूया मेडन ओव्हर डॉक्टर निलेश 3 विकेट घेतल्यात. मेडन ओव्हर डॉट अजून एक डॉट. मेडन ओव्हर डॉक्टर निलेश. सुंदर गोलंदाजी डॉक्टर निलेश यांची.
मेडन ओव्हर एकदा डॉक्टर निलेश साठी यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर येईल. सुंदर गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवले. मेडन ओव्हर 3 विकेट प्राप्त केल्यात या पहिल्या षटकामध्ये. 29 पाठलाग आहे आणि पहिलं सुंदर अप्रतिम षटक हाताळलंय डॉक्टर निलेश. थँक्यू डॉक्टर निलेश यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकता. पहिलं षटक अप्रतिम हाताळलंय डॉक्टर निलेश आणि समोरच्या टीमला रनलेस केलंय. रनलेस एकही रन घेऊन दिली नाहीयेत आणि पहिलं निर्धाव षटक हाताळलं गेलंय. काय सुरुवात करून दिलेली आता स्क्रीनवरती बरोबर आपण त्यांना पाहतोय आणि जो आनंद आहे चेहऱ्यावरती तो सुद्धा दिसतोय. आमच्या टीमच्या प्रती करण्याचं असलेलं कमिटमेंट, आपली इन्व्हॉल्वमेंट, आपले कॉन्ट्रीब्युशन त्यांनी महत्वाचे या सामन्यामध्ये डॉक्टर निलेश यांनी दिलेले आहेत. आणि आता एक हॅट्रिक चुकलेली होती आणि डॉक्टर निलेश यांनी 3 विकेट घेतले, हॅट्रिक चुकले. पण ज्यांनी एक हॅट्रिक नोंदवले आहेत डॉक्टर राजेश यादव ते आता गोलंदाजीसाठी आलेत. ते आता गोलंदाजीसाठी आले. एक हॅट्रिक त्यांच्या नावावरती आहेत. 2 फलंदाज मैदानावर दाखल झाले आहेत. डॉक्टर भावेश पाटील, डॉक्टर ऋषी. डॉक्टर ऋषी है लेकिन टीम के लिए अभी खुशी नहीं लाए. उलवटप्याचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत जाईल फील करतील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 धावा. मागचे 6 चेंडूचा खेळ पाहिला ना तर डॉक्टर ऋषी नॉनस्ट्राईकला उभे होते. ते पाहत होते एका बाजूला विकेट जात होते आणि ज्या वेळेला ते स्ट्राईकला आले त्यांनी पहिला आता धावा करायच्या आहेत. 12-29चा सामना आहे. धावा आपल्याला करायची आहेत. रन करायचे आहेत. धावायच्या. चेंडू चाला फाईनल घेऊन क्षेत्ररक्षक येतोय उजव्या बाजूला फील्ड करेल, थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. अब खुशी थोड़ी सी आई है, थोड़ी खुशी की लहर अपनी टीम के खेमे में आती हुई असं म्हणावं लागणार आहे ते डॉक्टर ऋषी. खेळायचा प्रयत्न बॅटच्या मधोमध येत नाहीये. वरच्या बाजूला चेंडू लागला, पॉइंटला फील्ड केलं गेलंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 धावाने स्कोर 5. 3 गडी बाद 5. धावा धावल कवरती 3. ऑफस्टम्पच्या बाहेर बीट झालाय. डॉट बॉलची सांगता होत तसं नाही. 29 धावांचा पाठलाग करायचा. इथून एक संघ जाणार आहे पुढे. जसं विरार छावा संघ आहे, विरार लेजंड, विरार चॅम्प आहे आणि या 2 संघ आहेत. ह्याच्यातला 5 पैकी एक संघ त्या वाईल्ड कार्ड एंट्रीनं आतमध्ये जाणार. पुढच्या दाराने नाही पण मागच्या दाराने तरी मध्ये जाणार आहे. अब येत आहे क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती होते. दोन धावा चेंडूवरती पूर्ण. धावा धाफलकावरती येते 7. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील पाठलाग आहे 29 धावांचा आणि 29 धावांचा पाठलाग असताना डावखुरा गोलंदाज थोडासा हाताला क्रॅम्प झाला. जसं आपण दिशा बघितली तर थोडंसं मिसिंग लेग पाहिलं होतं पंचांनी आणि त्यामुळे पंचांनी जे अपील होतं ते अपील मात्र फेटाळून लावले. 2 षटकांचा खेळ संपला. पहिली मॅडन ओव्हर या षटकामध्ये आल्या 7 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये करायच्या त्या 22. 6 22चा मॅच आहे. एक थोडीशी हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. खिलाड़ी है IPL की हम धड़कन है, चर्चे है सारी दुनिया में, हम बसे सबके मन में है, दम लगाएंगे छाप छोड़ेंगे सारी दुनिया हिला देंगे. मुंबई इंडियंस, मुंबई इंडियंस. थँक्यू.
4 विकेट तर न्यूझीलंडने लवकर गमावले. ते 5वाही गेला होता पण आता त्यांची जोडी जमले. आता त्या जोडीला तोडावं लागणार आहे. डॅरेल मिशेल आणि मायकल ब्रेसवेल. वेल 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 टीमसाठी वेल काहीतरी करतोय. 24 वरती तो खेळतोय आणि मिशेल 63. आणि मी बोलल्याबरोबर मी त्याच करता बोललो होतो कारण जब मैं बोलता हूँ तभी आउट होता है. आणि बरोबर आता मिशेल जैसे बोला मैं बोला तो चला असं आहे. सहा चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज डॉक्टर शरद यादव. शरद यादव 3 सिक्सर पाहिजे. जिंकायचं आहे तर 3 षटकार पाहिजे. 3 बिग हिट. बिग 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 हिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. चेंडू जातोय जोपर्यंत फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावाची संधी आहे आणि ते विकेट. पंचांचं बोट आल्यावर धावाच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. या टीममधनं जो पराभूत होणारा संघ आहे त्यांना या स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट झाला त्याची ट्रॉफी मिळेल. त्याच्यामुळे या स्पर्धेची गोड आठवण त्यांच्याजवळ राहावी या उद्देशानं. पण ती ट्रॉफी घेण्यासाठी कोण खुश नसतो. त्यांना ती पहिल्या 1-2 नंबरची ट्रॉफी पाहिजे. हे तयारी असते. 4 गडी बाधा 8 धावा अजून 21 धावा पाहिजे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5-21. निर्धाव चेंडूची सांगता उजव्या यष्टीच्या बाहेर आले होते. शफल केलं होतं. बरोबर टप्प्यावरती आले. टप्पा पिक करायचा होता त्या चेंडूला. पडला थोडंसं बाहेरच्या दिशेनं निघून गेलाय चेंडू. टॉस्टॉप डिलिव्हरी होती. फ्लायटेड डिलिव्हरी हाताळली होती डॉक्टर शरद यादव. आता सुरुवात जर पाहिली तर शफल केलं होतं. ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना फायनलला 212 रन झाल्यात आतापर्यंत न्यूझीलंडच्या. पायावरती चेंडू आदळला पंचांच्या बोर्डवर. इन फ्रंट ऑफ द विकेट. सरळ या यष्ट्यांच्या समोर पायचीत विकेट. साथ आसमां चीरे अब साथ समंदर पीरे चल साथ सुरों में कर दे के ऐलान. हिम्मत है तो रोको और जुर्रत है तो मारो. रे आज हथेली में रखती है जान. खून में तेरे मिट्टी मिट्टी में तेरा खून. खून में तेरे मिट्टी मिट्टी में तेरा खून. ऊपर अल्लाह नीचे धरती बीच में तेरा जुनून. रे सुल्तान. थँक्यू. आता जवळपास औपचारिकता बाकी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यानंतरचा होणारा मॅच एनडीएफ आणि डहाणू संघ. टॉस जिंकलाय डहाणू संघ ज्याने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय डहाणूच्या संघानं. तर एनडीएफ टीम आपण लगेच मैदानावरती उतरेल. दोन्ही टीमला विनंती आहे एनडीएफ आणि डहाणू एक प्रतिनिधी आपला समोरच्या कक्षाच्या दिशेने पाठवा. शेवटचा चेंडू आहे. 9 धावा दाखल करते. 29चा पाठलाग करायचा होता आणि शेवटच्या चेंडू बराच वेळ हवेत आहे. बघूया. स्वतः गोलंदाज गेल्या. शरद गेलेले होते. डॉक्टर निलेश गेले होते. हा सामना जिंकलाय टीम वेडा संघानं. हा सामना जिंकलाय आणि या विजयामध्ये मोलाचा वाटा ज्यानं उचललाय मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच बघूया कोण आहे. पण वाडा टीम आपल्याला विनंती आपण या एक पार्टिसिपेट ट्रॉफी आपल्याला दिली जाणार आहे. या सामन्याचा सामनावीर 2 जण आहेत. एकानं रन केल्यात. एक खेळाडू पहिला ज्यानं रन केल्यात डॉक्टर अमोल कदम
मोक्याच्या वेळेला धावा देखील त्यांनी केलेल्या होत्या. पण या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच पहिलं षटक हाताळले 3 विकेट मॅडन ओव्हर डॉक्टर निलेश ठरल्यात या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. सर आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पण स्वीकार करायचा आहे. आणि टीम वाडा टीम पूर्ण टीमने यायचं आहे. वाडा टीम पार्टिसिपेंट ट्रॉफी जी आहे ती आपल्याला इथे प्रदान करण्यात येईल. आणि टीम NDFचा संघ फिल्डिंगसाठी जाईल, बॅटिंगसाठी डहाणू संघ उतरेल आणि दोन्ही संघाचे